तर पहिली कविता मी असं सादर कर वाटते ते कविता सांगायच्या अगोदर पार्श्वभूमी सांगावी असे माझं मत आहे. तर ती अशी आहे की एक व्यक्ती आहे जो वयाच्या आत्ता 50वी ओलांडली आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याला त्याच्या शालेय प्रेमाची आठवण आली आहे. पण त्यांना ते कधी शाळेत सांगता आलं नाही की बाबा मला तू आवडतेस आणि ते तसंच राहिलं गेलं. त्यांची भेट तिला म्हणजे 10वीच्या सांडपला झाली असं आपण म्हणू शकतो आणि त्या कल्पनेवरती मी कविता लिहिली आहे. तर कविता अशी आहे की येताना भेटायला मला जरा उशीर करशील का. पेशन्स लेवल बघा, इतका उशीर झालाय तरीही की येताना भेटायला मला जरा उशीर करशील का, पण येताना मात्र साडी नेसून येशील का. त्या दिवशी साडी येताना भेटायला मला जरा उशीर करशील का, पण येताना मात्र साडी नेसून येशील का. मग आल्यावर भेटायला मला पैंजणाचा अलगद आवाज करून बांगड्यांशी थोडंसं खेळशील का. ओके, बांगड्यांशी थोडंसं खेळशील का. मग अलगदपणे डोळ्याच्या पापण्या वर करत माझ्याकडं बघत थोडंसं लाजशील का. अलगदपणे डोळ्याच्या पापण्या वर बघत माझ्याकडं थोडंसं लाजशील का. मग आठवता आठवता भूतकाळातील दिवस आपले वर्तमान तुझं थोडं सांगशील का. मग असेल इच्छा तुझी तर तुझ्या भविष्यकाळात मला थोडी जागा देशील का. मग नाही नाही म्हणत म्हणत एक मिठी तरी होईल. ओके, नाही नाही म्हणत म्हणत एक मिठी तरी होईल आणि माझ्या डोळ्यांचा संवाद हा तुझ्या डोळ्यांशी होईल. मग आलेली असेल चेहऱ्यावर केसांची बठ तुझ्या. ओके, मग आलेली असेल चेहऱ्यावर केसांची बठ तुझ्या. मला जरा कानामागं सारू देशील का. मला जरा कानामागं सारू देशील का. भरपूर प्रश्न विचारले मी तुला, भरपूर प्रश्न विचारले मी तुला. तू सांग ना, तू माझं उत्तर होशील का. यायला थोडा वेळ घे अगं चालेल, पण आल्यावर माझी म्हणजे फक्त माझीच राहशील का. म्हणून म्हणतोय येताना थोडा उशीर करशील का. माझी या प्रियाला प्रीत कळे